हाय हॅलो नमस्कार. मी नेहा तुम्हा सर्वांची अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर नाही का म्हणजे सकाळी मी उठली होती, लवकरच आवरून घेतला आणि रुद्रला आज पहिल्यांदा म्हणजे पहिला दिवस आहे त्याचा स्कूलचा, तर त्याला सोडून आलेली आहे सकाळीच. आणि डब्बा वगैरे करून घेतला, सगळं किचनचे भांडी गोळा करून ठेवलेत. म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी आणि रुद्रला सोडून आले. म्हणजे सोडायला गेली होती आज, कारण की पहिला दिवस होता. म्हटलं मग नाही का त्याला पण सुद्धा कम्फर्टेबल वाटेल त्यासाठी मग गेले होते. आणि नाही का म्हणजे 2 वर्ष झाले त्यांच्यात तेच टीचर आहेत, पण यावर्षी चेंज झाल्यात. तर त्यालासुद्धा थोडंसं असं अनकम्फर्टेबल वाटत होतं, त्यामुळे मग म्हटलं की आपण जावं सोडायला आणि थोडंसं बोलून पण येता येईल टीचरसोबत. त्यासाठी मग मी सुद्धा गेली होती आणि मिस्टरसुद्धा गेले होते. तर मग रुद्रला सोडून आलो आणि मिस्टरांचा डब्बा वगैरे सर्व बनवून दिलं आणि मिस्टर गेलेले आहेत आत्ताच. आणि आता मी इथं फुलं काढलेत, कालचे थोडेसे होते उरलेले ते काढलेत आणि गजरासुद्धा होता मग मी लावून घेतला. आणि आता आहे ना म्हटलं देवपूजा करून घ्यावी पटकन आणि नंतर मग भांडे वगैरे करावे. आणि लाईट नाही आज, तर कपडेसुद्धा आता बघू कधी धुवायला लागतील, कारण की मी मशीनलाच लावणार आहे. आज जास्त कपडे नाही आहेत, त्यासाठी मग मशीनच चालू करणार आहे. तर चला आधी देवपूजा करून घेते पटकन. तरी ते ना लगेच देवपूजा करायला घेतली आणि पटकन अशी देवपूजा करून घ्यावं म्हटलं, कारण की मग नाही का रुद्रलासुद्धा आणायला जायचं आहे आणि मग टायमिंग होईल म्हणून म्हटलं. आणि आज पहिलाच दिवस आहे, तर म्हटलं लवकर गेलं थोडं बरंच नाही का, म्हणजे थोडं हे वाटेल त्यालासुद्धा. लवकर आलं की मग त्यालासुद्धा छान वाटतं, त्यामुळे तर मग म्हटलं पटकन अशी देवपूजा आवरून घ्यावी. भांडे वगैरे सर्वच पडलेलं होतं. तर मिस्टरांचा डब्बा दिला होता, फक्त मिस्टर गेलेले होते आणि रुद्रसुद्धा स्कूलमध्ये गेलेला होता, म्हणजे लवकरच आवरलेलं होतं. आणि शाळा असले की बरं पडतं एक, म्हणजे नाही का लवकर उठल्यासुद्धा जातं आणि लवकर पटापटाची कामंसुद्धा होतात. नाहीतर मग कसं असतं, आपला दिवस आपलाच आहे असं म्हणत म्हणत पूर्ण दिवस जातो कामांमध्ये. रोजचं कामाला थोडा लेट होतो आणि शाळा सुरू झाली तशी नाही का, म्हणजे यायच्या आधी कामं झालेली असं बरं वाटतं. म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर मग कंटाळासुद्धा येतो, त्यामुळे मग ते यायच्या आधी पटापट कशी कामं आवरून घ्यावी असं वाटतं. त्यामुळे मग स्कूल चालू असले की बरं पडतं एक, म्हणजे पटापट असं सर्व कामंसुद्धा होतात टायमिंगवर आणि जास्त हे सुद्धा येत नाही, म्हणजे लोडसुद्धा येत नाही त्यामुळे. आणि नाहीतर मग कसं दिवसाचे म्हणजे 1-2 वाजता असं कामं आवरायला. तर असतात रोजचेच कामं, पण थोडा टाईम होतोच थोडंसं बसणं वगैरे टाईमपास करत म्हणजे सगळे नाही का असं जास्त लोड नसतो, म्हणजे आपल्याला कुठं जायचं नसतं, काय नसतं. मग निवांत करता असं टेन्शन नसतं की आपल्याला पटकन करायचं आहे की हे करायचं आहे ते करायचं आहे असं. आणि शाळा चालू झाली तसं कसं असतं, म्हणजे पटकन त्याला घेऊन यायच्या आधी जर कामं आवरले असले तर बरं पडतं. म्हणजे तो आल्यानंतर मग काय केलं काय नाही केलं सर्व सांगत बसणार आणि मग परत थोडासा टाईम होणार, त्यामुळे मग तो यायच्या आधी सगळी कामं आवरले की बरं पडतं. तर नाही ते सगळं छान अशी देवपूजा करून घेतली मी आणि सर्व देवांना अंघोळ वगैरे घातली छान. आणि नंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून नाही का अशी छान देवपूजा केली जशी रोज करते तशी. आणि तो आल्यानंतर मग नाही का मग थोडंसं बसलं की थोडं टाईमपास होतो, त्यामुळे मग कामं आवरले की किती वेळ बसलं आणि काही केलं तरी मग टेन्शन राहत नाही. आणि स्कूल चालू असलं की मग ते सुद्धा सोपं पडतं मला तरी, बरं पडतं म्हणजे नाही का. स्कूल चालू असलं की माझी कामंसुद्धा लवकर होतात आणि आल्यानंतर मग दिवसभर दुसरे एक्स्ट्राचे कामं करता येतात किंवा दुसरं काही करता येतं आपल्याला. म्हणजे दुपारच्या नंतर मग टायमिंग भरपूर भेटतो त्यासाठी. आणि थोडंसं मोबाईल वगैरे जर घेतला ना सकाळच्या कामांच्या गडबडीत, तर मग तर काय बघायलाच नको, म्हणजे सर्व कामांचा असा गोंधळ सोडून जातो. थोडंसं जरी मोबाईल बघितला तर म्हणजे एकदा मोबाईल हातात घेतला ना की संपला विषय कामांचा. तर त्यासाठी मोबाईल घ्यायच्या आधीच कामांना सुरुवात करायची. त्यासाठी मग म्हटलं की पटापट असं आवरून घ्यावं. तर अंघोळ वगैरे सर्व लवकरच झालं होतं, कारण की मी त्याला सोडायला गेली होती, तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्ये. तर बाकीचं सर्व आवरलेलं होतं, फक्त आता राहिलेलं होतं फक्त देवपूजा, भांडी असे रोजचे कामं आपले. आणि मिस्टर गेल्याशिवाय नाही का कामांना असं हात लावलाच जात नाही, म्हणजे त्यांच्याच मागं पुढं वगैरे करावं लागतं असं. म्हणजे हे दे ते दे, मग उठावं लागेल देवपूजा करता करता, म्हणून मग मी ते गेल्यानंतर निवांत अशी देवपूजा करते माझी मी. कारण की मग कसं मधात उठायची गरज नाही आणि घरात कोण नसतं तर शांत वातावरण असतं आणि मनसुद्धा लागतं मग देवपूजेमध्ये. त्यासाठी मग मी काय करते, सर्व म्हणजे घरात कोण नसलं ना की देवपूजा करून घेते. म्हणजे मिस्टर गेल्यानंतर रुद्र तर इतक्या दिवस होता सुट्ट्या असल्याच्यानी, पण आता स्कूलला गेला आहे ना तर तो घर असं शांत वाटतं एकदम. तर ठीक आहे, ते देवपूजा वगैरे करून घेते आणि मग नंतर बाकीची कामं वगैरे आवरायचे होते तर ते सुद्धा आवरून घेते रुद्रला आणायच्या आधीच, कारण की मग होत नाही मी सांगितलेलं आहे. तर मी ते छान अशी देवपूजा करून घेतली, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, चंदन हळदी कुंकू सर्व लावून घेतलं देवांना. आणि हा व्हिडिओ आहे ना म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा आहे. अपलोड करायला थोडा उशीर झाला, म्हणजे एडिटिंगला थोडा उशीर झाला, त्यामुळे तुम्हाला लेट येतो आहे.
त्यामुळे थोडं लेट येतो म्हटलं. आणि नाही का म्हणजे देवपूजा वगैरे करून घेतली आणि ते हा व्हिडिओ जर तेव्हा अपलोड करायचा म्हटलं की आधी मी ते मेकअपचा वगैरे थोडं व्हिडिओ एडिटिंग केले होते तेच टाकून दिले आणि म्हटलं आता हा निवांत करता येईल त्यासाठी. तर ह्या व्हिडिओला 2-3 दिवस झाले शूट करून. तर आज तो आता येईल. तुम्हाला आज येतो का कधी येतो काय माहीत आता, नीट रेंजवर आहे. तर छान अशी देवपूजा झाली. फुलं वगैरे वाहून घेतले छान मस्त देवांना आणि फुलं आणि अगरबत्ती धूप लावलं की छान असं प्रसन्न वातावरण होतं सकाळचं घरामध्ये. तर सर्व अशी देवपूजा करून घेतली पटापट आणि मग नंतर रांगोळी वगैरे. तर हे जे आहे ना हळदी कुंकवाचं मी ते काल याला घेऊन गेली होती वडाच्या पूजेला हे करण्यासाठी, पण त्याच्यात नाही का तेल सांडलेलं आहे. मग म्हटलं सध्याचं इथंच ठेवून द्यावं, नंतर मग घासून वगैरे नाही का छान धुवून वगैरे ते ठेवून देता येईल, परत लागेल तेव्हा काढता येईल. तर इथे 2-2 पंचपाळाची काही गरज नाही आहे, त्यामुळे मग म्हटलं सध्याचं इथं राहू द्या. ते साफ केल्यानंतर मग हे करून घेईल आता, कारण की घासायला वेळ नव्हता, कारण की रुद्रालासुद्धा आणायला जायचं होतं. त्यामुळे मग असंच ठेवून दिलं आणि म्हटलं जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते घासून वगैरे छान मग कापडमध्ये पॅक करून ठेवून देता येईल. तरी ते ना मी छान अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली पटकन तुमच्याशी बोलत बोलत आणि लगेच मग हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलं रांगोळीवर आणि सर्व छान अशी देवपूजा म्हणजे करून घेतली. तर चला आता बाकीचं. तर छान अशी देवपूजा झाली. आता नाही का किचनावरती आधी आणि मशीन म्हणजे लाईट आली ना की मशीन लावून देते. तर छान देवपूजा वगैरे झाली आणि लाईट काय अजून आलेलीच नाही आहे. तर मग म्हटलं की तोपर्यंत नाही का भांडे वगैरे घासून घेते आणि जेव्हा लाईट येईल तेव्हा मग मशीन लावून देईल. आणि जरी नाही आली लाईट तर मग रुद्रला घेऊन आल्यानंतर मग नाही का भांडे कपडे धुवून घेईल हातानेच. तर चला आधी आता हे किचन आवरून घेते. हे बघू शकता खूप सारे भांडे पडलेत. तर आता मी किचन वगैरे आवरते आणि रुद्राला आणायला जाते. त्याची रिॲक्शन कशी असते काय काय माहीत, कारण की फर्स्ट दिवस आहे आणि नवीन टीचर. तर बघूया आता. तर चला मी आता पटकन आवरून घेते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी. तर मग नाही का लगेच भांडी लावायला घेतली. तर थोडी भांडी मी आधीच लावली होती, कारण की भरपूर भांडी होती रात्री. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कळालंच असेल, भरपूर भांडी होती. तर ते सर्वच होते. मग आधी मी नाही का थोडी लावलेली होती, कारण की मला जी लागत होती ती काढली होती आणि जी लागत नव्हती ती लावून दिलेली होती. पण आता थोडीशी राहिली होती जाळीमध्ये, मग म्हटलं आधी ते लावून घ्यावं आणि नंतर मग भांडी वगैरे घासावी. सर्व भांडी लावून घेतली आणि लगेच मग भांड्यांमधलं करकोटा वगैरे काढून घेतलं पटापट आणि सर्व भांडी घासायला घेतली. तर आज सकाळची भांडी काही जास्त नसतात, मला रात्रीचेच खूप जास्त असतात, कारण की भाजी पूर्ण असा स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळे रात्रीची जास्त असतात आणि सकाळची कमी असतात, कारण की फक्त सुकी भाजी आणि चपात्या वगैरे करते मी. कधीतरी नाश्ता वगैरे बनवला तर मग जास्त काही भांडी वगैरे पडत नाहीत. त्यामुळे मग इथे नाही का थोडेच भांडे होते, पटकन घासून घेतले आणि इतके त्यांना लाईटसुद्धा आलेली होती. पण म्हटलं आता भांड्यांना लागली तर घासून घ्यावं आणि त्यानंतर मग कपडे लावून देता येतील मशीनमध्ये. आणि पटकन अशी भांडी वगैरे घासून घेते आणि नंतर मग हे करून घेते. ते तुम्ही बघितलं होतं तर लाईट आली होती, म्हणजे इन्व्हर्टर वाजतं ना ते लाईट आली की, त्यामुळे मग म्हटलं लावून देता येतील मशीन. पण मग परत विचार केला की भांडी परत तशीच राहतील आणि अर्धी घासली अर्धी सुकली तिथे तसं होऊन जाईल. त्यामुळे म्हटलं आधी घासून घेते, आता काही जाणार नाही लाईट. त्यामुळे सर्व भांडी वगैरे घासून घेतली आणि पटापट अशी धुवून घेते. आणि नाही का म्हणजे टायमिंग होत होता रुद्रचा सुद्धा, त्यामुळे मग म्हटलं की पटकनाचं आवरून घेता येते. आणि एकदा आवरलं की मग नंतरचं कसं जेवणाचे वगैरे ताट वगैरे असतात, तर ते मी भांडी डायरेक्ट संध्याकाळी घासते चहाच्या भांड्यांसोबत. आता काही घासत नाही, मधात काही घासत नाही. तर चला पटकन असं किचन सर्व आवरून घेते, गॅस वगैरे सर्व क्लीन करून वगैरे घेते आणि मग रुद्रला आणायला जाते.
तर मशीनला कपडे लावून दिलेत, लाईट आलेली आहे आणि ना भांडे वगैरे किचन वगैरे सर्व आवरून घेतलं छान. आणि आता म्हटलं रुद्रला फक्त 5 मिनटं बाकी आहेत तर जाऊन घेऊन येते एकदा. आणि मशीनसुद्धा चालू आहे, किचनसुद्धा आवरून घेतलं छान. तर चला मशीन होईल तोपर्यंत, आणि झाली की बंदसुद्धा पडते ती आपोआप, मग त्याचं काही टेन्शन नाही, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. आणि आल्यानंतर हा पसारा आवरायचा आहे मी. तर त्यासाठी मग म्हटलं हे कपड्यांच्या घड्या वगैरे करायच्यात, तर आल्यावर करावं म्हटलं. बाकीचं सर्व आवरलेलं आहे. बेडशीट वगैरे चेंज केले होते आज, आणि फक्त कपड्याच्या घड्या राहिल्यात आता. आणि फरशी वगैरे तर मी थोड्या वेळानेच पुसते, म्हणजे थोडं कपडे वगैरे सर्व झालं ना की मग पुसून घेते. तर चला मी आता रुद्रला घेऊन येते एकदा, आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते. व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा. छान आवरलेलं होतं, एकदा बघून घेतलं काही आहे का म्हणून, म्हणजे नाही का काही काय वगैरे करताना लागलं वगैरे का. तर चला रुद्रचा टायमिंग झालेला होता, तर मग म्हटलं घेऊन यावं त्याला. नाही तर मिठूला थोडंसं बोलली आणि लगेच मग गेली. रुद्र आलेला आहे आता स्कूलमधून. त्याला विचारलं मी कसा गेला दिवस वगैरे, तर छान गेला म्हणतो. तर रुद्र कैसा गया तेरा दिन आज का? अच्छा गया? कैसी रही नहीं टीचर? अच्छा था. मारा तुझे नहीं? अच्छी आहे ना? हां. तर चला आता मी बाकीचे फरशी वगैरे पुसून घेते आणि मग व्हिडिओचा एंड करते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. रुद्रला घेऊन आली आणि नंतर मग बघितलंच तुम्ही थोडा वेळ बसली त्याच्याजवळ, बोलले थोडंसं. आणि मग मशीनसुद्धा झालेली होती तोपर्यंत. आणि रुद्रला पाऊच धुतला होता मी त्याचा, तर तो पाहिजे होता, तर तो त्याला देऊन टाकला. आणि मग लगेच कपडे काढून घेतले मशीनमधले, स्विच काढून घेतलं आणि लगेच मग कपडे टाकायला घेतले. तर ते टावेल वगैरे सर्व मी बाहेर टाकून देते. आणि मशीनमध्ये जर कपडे धुतले ना तरच मी इथे कपडे टाकते तारांवर, नाही तर मग सगळं पार्किंगमध्ये पाणी पाणी होतं, चिकचिक. आणि या साईडला पसारा बघू शकता, सगळा शिल्लकचा पसारा ठेवून दिलेला आहे. तर इथे ना मी कपडे टाकून दिलेले आहेत. आणि जर पाणी म्हणजे हाताने धुतले तर कपडे बाहेर टाकते, कारण की मग नाही का पाणी सगळं टपकणार, ते मग ते चांगलं नाही वाटत, किचकिच सगळं पायाला. त्यामुळे मग ज्या दिवशी मशीनमध्ये कपडे धुतले ना तेव्हाच मी इथे टाकून देते. आणि आता काय करते, हाताने जर धुतले ना तरी वाळवायला मशीनमध्ये टाकून देते, म्हणजे पिळायला वगैरे नाही का मशीनला लावून देते. तर मग कपडे हे करते. तर तेव्हाच इथं टाकता येतात. आणि पावसाचं वातावरण असलं की मग तसंच करावं लागते. धुतले जरी हाताने तरी तर मशीननेच हे करते, म्हणजे वाळवून मशीनच घेते, म्हणजे पटकन वाळतातसुद्धा आणि वाससुद्धा येत नाही कपड्यांना. त्यामुळे मी मशीनमध्ये वाळवले ना की लगेच थोडा वेळ थोडेसे टाकले फॅन खाली की लगेच वाळून जातात. त्यामुळे तर इथं कपड्यांच्या घड्या करायच्या राहिलेल्या होत्या, मग ते सुद्धा करून घेतलं. जाताना दाखवल्या होत्या मी तुम्हाला किती मोठा पसारा पडलेला होता. तर ते सगळे पटापट असे कपडे करून घेतले. मिस्टरांच्या एका साईडला, माझे एका साईडला, रुद्रच्या एका साईडला, आणि रोज वापरायचे एका साईडला, असं नाही का सर्व वेगवेगळं काढून घेतलं. आणि पटकन अशा घड्या करून घेतल्या. तर म्हणजे कसं लावायला सुद्धा सोपे जातात, कपाटामध्ये पटकन ठेवून दिले की मग टेन्शन नाही. इथं बसल्या जागी करून घ्यायच्या घड्या आणि मग नंतर ठेवून द्यायचे. तर मी काय करायचे, आधी कपाटाच्या समोरच बसून घड्या करायची आणि तिथल्या तिथंच हे करायचं, म्हणजे लावून द्यायच्या. पण आता मग इथं घेते का पलंगावर वगैरे घ्यायच्या, आणि तिथं टी व्ही वगैरे बघत बघत नाही का, म्हणजे लक्षसुद्धा राहतं रुद्रावरसुद्धा. रुद्र बाहेर खेळत होता, त्यामुळे मग इथेच करते आता. तर इथे छान अशा कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, रुमाल वगैरे, नॅपकिन नाही का एका साईडला, सॉक्स एका साईडला, असं सर्व वेगवेगळं काढून घेतलं. आणि नंतर मग ते ठेवून दिलं व्यवस्थित जागच्या जागी. तर त्याच्यानंतर हे ना लगेच मग व्हिडिओचा एंड करता येईल. आता काही जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही आहे पुढे. तर आता कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या, सर्व आवरून घेतलेलं आहे. तर नाही का आता मी फरशी वगैरे पुसून घेते एकदा. झाडू वगैरे तर सर्व सकाळी मारलेला होता, परत काय घाण झालं नाही. फक्त हे एवढं रुद्रने केलं आहे आता, काहीच नाही. तर त्यात तेवढं झाडू मारून घेते एकदा, आणि नंतर मग फरशी वगैरे पुसून घेते. तर कसा वाटला व्हिडिओ काय हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.